नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचा मुद्दा लोकसभेचा या आपल्या पुढारी न्यूजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. ठाण्याहून स्वागत. ठाणे हा मतदारसंघ, जसे मी महाराष्ट्रात आपण अनेक मतदारसंघ बघितले, त्याची ओळख करून घेतली, तिथलं राजकारण समजून घेतलं. पण ठाणे यासाठी महत्त्वाचं आहे कारण ठाणे साक्षात इकडचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच मतदारसंघ जिथे आहे तिथला हा लोकसभा मतदारसंघ आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला हा मतदारसंघ राहिलेला आहे, हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेना आता दोन शिवसेना आहेत, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला असा सहजच मिळालेला नाही आहे. आपल्याच मित्रपक्षाकडनं 1996 साली त्यांना हा मिळवावा लागलेला आहे आणि तो तेव्हा स्वर्गीय आनंद दिघे यांनी मिळवला आणि त्यानंतर हा पक्ष म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. त्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. बालेकिल्ला राहिला शिवसेनेचा, शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं म्हटलं गेलं. आणि असा या मतदारसंघामध्ये आज पहिल्यांदा लोकांच्या मनामध्ये मात्र भावना, काही जणांच्या डोक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हृदयात एकनाथ शिंदे, काही जणांच्या हृदयात उद्धव बाळासाहेब ठाकरे, डोक्यात एकनाथ शिंदे असं झालेलं आहे. कोणता झेंडा घेऊ हाती अशा द्विधा मनस्थितीत सुद्धा काही जण असतील आणि काही जणांनी आपापले झेंडे निवडलेले आहेत. पण यावेळी ट्विस्ट असा आहे की या मतदारसंघावर भाजप पुन्हा एकदा 1996 नंतर पुन्हा एकदा आपला इकडे आता कमळावरती उमेदवार असावा यासाठी सुद्धा प्रयत्न करते. अशा अनेक मुद्द्यांसह आपण सुरू करतोय आपला कार्यक्रम मुद्दा लोकसभेचा. ठाण्याहून सगळ्यात आधी सगळ्या उपस्थितांसाठी आणि या निमंत्रितांसाठी टाळ्यांचा कडकडाट होऊन द्या. तुम्ही आहात म्हणून निवडणूक आहे, तुम्ही आहात म्हणून राजकारण आहे, त्यामुळे सर्व पक्षांसाठी टाळ्यांचा कडकडाट आणि सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रम सुरू करताना आपण नेहमी पहिल्यांदा पाहुण्यांची ओळख करून घेतो, त्यामुळे पहिल्यांदा आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊया. माझ्याकडनं मी डावीकडून सुरू करतोय. महेंद्र अनभोरे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतील. विजय घाटे रिपब्लिकन बहुजन सेना, सीताराम राणे भाजपची भूमिका मांडतील. विलास जोशी शिवसेना यांची भूमिका मांडतील. वीरेंद्र वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस, रवींद्र मोरे मनसेची भूमिका मांडतील. अनिश गाढवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रफुल्ल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि टाळ्यांचा कडकडाट या सगळ्या मान्यवरांसाठी. खरं तर माझा पहिला प्रश्न सगळीकडे कॉमन प्रश्न असतो, तुमच्या खासदारांनी काय काय केलं, पण तो मी नंतर घेणार कारण आता माझ्यासाठी त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे, तो मी भाजपला विचारणार आहे. त्याचं कारण एक बातमी आहे, त्याच्यातली फक्त काही वाक्य मी वाचून दाखवतो. परवाच इकडे एक कार्यक्रम झाला ठाण्यामध्ये, महायुतीत धुसफूस, आणि इकडे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भाजपच्या केळकरांना बोलवण्यात आलं नाही. तर संजय केळकरांना कोट करतोय. आम्हाला डावलल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. मुंह में मोदी और ठाण्यात भाजप बेनाम अशा शब्दात त्यांनी तोफ डागलेली आहे. मुळामध्ये भाजपचा इकडे दावा या जागेवर, त्यात हा बेबनाव युतीमध्ये. काय चाललंय नेमकं भाजप आणि शिवसेनेमध्ये? भाजप आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे शिंदेसेना आम्ही एकत्र आहोत. हे आमचे थोडेसे मनभेद असतील, मतभेद आमच्यामध्ये अजिबात नाहीत. आमचा नारा आहे 400 पार आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. मग जर का इतकी एकी असेल तर संजय केळकर जाहीरपणे टीका करतात, मुंह में मोदी आणि भाजप बेनाम म्हणतात. इकडे इतकंच काय, मागच्या रविवारी भाजपची मोठी बैठक झाली, त्याच्यावरनं अस्वस्थता आहे. मला शिंदेसेनेला पण म्हणजे शिवसेनेला सुद्धा विचारायचं आहे, भाजपचा जो मेळावा झाला इतकं म्हणजे जी बातमी आलेली आहे त्यानुसार प्रचार कसा करायचा, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी काय असेल, वॉर रूम काय असेल, कसा संपर्क होईल, इतकं ठरवण्यात आलेलं आहे. काय म्हणणं? आपण म्हणालात 1996 मध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, त्यावेळेला राम कापसे साहेब होते लोकसभेचे खासदार भाजपचे. भारतीय जनता पार्टीतर्फे त्यावेळेला खासदार रामभाऊ कापसे होते. नंतर धर्मवीर दिघे साहेबांनी सांगितलं की हा मी तो इतिहास सांगितलेला आहे, तो इतिहास मी मगाशी सांगितला. आत्ता या क्षणी शिंदेंचा दावा म्हणजे तुमचा इकडे दावा नैसर्गिकरित्या राहिलेला आहे शिवसेना म्हणून, पण भाजप दावा करते. प्रत्येकाला असं वाटतं की माझे मतं जास्त आहेत किंवा माझा उमेदवार, माझ्या पक्षाचा उमेदवार असावा, हे प्रत्येक पक्षाला वाटणं. आणि भाजप तर आमचा युतीचाच पक्ष आहे, त्यामुळे त्यांना वाटणं कदाचित त्यांच्या दृष्टीने योग्य असेल. परंतु शिवसेनेचा हा गड आहे, धर्मवीर आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, हे सगळ्यांना माहिती आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला, या बाबतीत कदाचित म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं एकमत असेल की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण इकडे जे महायुतीमधल्या ज्या कुरबुरीच्या बातम्या येतात त्याच्याकडे शिवसेना कसं बघते? आम्ही खरं तर कुणाकडेही पाहत नाही आहोत. सध्या शिवसेनेचं एकच चाललंय आणि आम्ही शिवसेना म्हणजे एकच मानतो. शिवसेना म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे शिवसेना, याच्या व्यतिरिक्त शिवसेना होऊ शकत नाही.
ठाणे हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कायम. आणि तो कायम शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार. इथे तुम्ही मगाशी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त ठाण्याला बरीच ओळख आहे, अगदी वसंत मराठेंपासून अगदी आमच्या आत्ताच्या संपर्क प्रमुखांपर्यंत घ्या. मी तुम्हाला सांगतो, राजनजी विचारे साहेब यांनी ठाणे हा कायम निष्ठावंतांचंच म्हणून ओळख ठेवलेली आहे. लक्षात घ्या, यांच्या कुरबुरी यांच्या चालत राहतील. पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायला हवी आपल्याला, हा शिवसेना म्हणून हा जो एक बुडबुडा उभा केलेला आहे ना, याचा खरं तर जनक भाजप आहे. आणि जोपर्यंत भाजप त्या बुडबुड्यामध्ये हवा ठेवणार आहे तोपर्यंत हा बुडबुडा फुगून राहील. आपसामध्ये ह्यांना देखील माहिती आहे शिवसेना कोण आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण आहे. आजही तुम्हाला सांगतो, ठाण्यामध्ये यांचा उमेदवार देखील निश्चित होऊ शकत नाहीये, कारण कोणीही ती रिस्क घ्यायला तयार नाहीये. ठाण्यामधून रिस्क घ्यायला कोणीही तयार नाही, ना भारतीय जनता पक्ष ना शिवसेना. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे भाजपला, तो असा की अनेकदा असे दावे केले गेले की 2019च्या निवडणुकीमध्ये खास करून कल्याण डोंबिवली जो मुळात ठाण्यातूनच बाहेर पडलेला मतदारसंघ आहे, बनवण्यात आलेला मतदारसंघ आहे, इथलं मताधिक्य हे मोदींच्या नावावर भाजपचं मताधिक्य होतं वगैरे असा मुद्दा सुद्धा केला गेला होता. मला याबद्दल सुद्धा आपल्याला विचारायचं आहे, हे खरं आहे की हा हिंदुत्वाचा गड आहे, पण त्यातही वरचष्मा कुणाचा आहे, शिवसेनेचा का भाजपचा? नक्की, जसं आमचे मित्र जोशी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक पक्ष, आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत आणि प्रत्येक पक्षाला आपली संख्या किंवा आपले लोकप्रतिनिधी वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही. पण आम्ही एकत्र असल्यानंतर सगळे एकत्र मिळून निवडणूक लढवणार आहोत आणि 400 पारचा अजेंडा आमचा यावेळच्या लोकसभेचा आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत. यामध्ये आमचे मतभेद असतील, मनभेद असतील, काही असतील तरी आमचा नारा एकच आहे, 400 पार. उमेदवार त्यांच्याकडनं, आता शिवसेनेकडनं मुद्दा होता की यांच्याकडे उमेदवार कोण आहेत, उमेदवार तुम्हाला 2 दिवसात आपले उमेदवार कळतील. ज्यांचा उमेदवाराचा काय विषय आहे आता त्यांचा उमेदवार डिक्लेअर करायचा नाही, पण आम्हाला जिंकून येणारा उमेदवार द्यायचा आहे. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण आमचा जो उमेदवार असेल तो जिंकून येईल 3 लाखाच्या मताने. बरोबर बोललेलं आहे. उमेदवाराविषयी यांनी सांगितलेलं आहे ना, एकनाथ भैया अशा प्रकारचा माझा आवाज एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे युतीचे अन्य 2 पक्ष आहेत, भाजप आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जे घड्याळाच्या चिन्हावर अजितदादा पवार हे निर्णय घेत आहेत. आणि निर्णय घेतल्यावरती जो उमेदवार देईल तो इथे किती आरडाओरडा केला तरी सुद्धा शिवसेनेचा काही उमेदवार दिला, किती आरडाओरडा केला तरी महायुतीचा येईल असं आता जोशी म्हणालेले आहेत. मी आता बाकीचे मुद्दे घेणार आहेत, लोकांकडे जाऊन इथल्या मतदारसंघाच्या कामाबद्दल जो माझा पहिला प्रश्न नेहमी असतो, स्थानिक खासदाराचं काम. मी सगळीकडे हा कॉमन प्रश्न विचारलेला आहे. मी वंचित तुमच्यापासून सुरुवात करतो आणि सगळ्यांकडे जाणार आहे. काय वाटतं इकडच्या कामाबद्दल? नाही, आपल्या ठाणे शहरामध्ये जे लोकसभेचे खासदार होते, जे राजन विचारे साहेब, आतापर्यंत त्यांचे काम समाधानकारक झालेलं आहे आणि याच्यानंतर पण चांगलंच होणार आहे. ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. मग नगरसेवक असतील किंवा खासदार असतील, आमदार असतील, ती सत्ता आहे. खासदार आता राजन विचारे आहेत, कामाबद्दल सांगा. काम फक्त नावापुरतं आहे. मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीचं काम करत असताना आम्ही ही कामं जी पाहिलेली आहेत फक्त हे नावापुरते आहेत, बाकी काही कामं नाही. नावापुरता कामं आहेत, प्रत्यक्षात कामं नाही. भाजप शिवसेनेकडे नंतर येईन, आधी बाकीच्यांकडनं घेतो. मनसेची सुद्धा भूमिका जाणून घेऊया. मनसे सुद्धा एक महत्त्वाचा इथे त्यांचा रोल असणार या निवडणुकीमध्ये. त्यांचा सुद्धा एकेकाळी 2009ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. राजन विचारे यांच्या कामाबद्दल. नाही, राजन विचारे खासदार म्हणून ठीक आहे, पण जे ठाण्यात जे खरोखर मूलभूत व्यवस्था पाहिजेत त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे का? उदाहरणार्थ आता ठाण्यातली हे बघा, खासदार आहेत, त्यांच्या सगळीकडे लक्ष असणं आवश्यक आहे. वाहतूक कोंडी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे. ते नाही असू दे, महापालिकेच्या माध्यमातून असते. खासदार बोलल्यावरती सगळ्यांनी निवडून दिलं आहे, त्यांनाही त्याचा त्रास होतो. आता खासदार साहेब पण घोडबंदरला राहायला गेलेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते खासदार म्हणून त्यांनी काम चांगलं केलं आहे. आमच्या मनसेच्या मित्रांनी सांगितलं की खासदार राजन विचारेंनी चांगलं काम केलं, हे सर्वांनाच मान्य आहे. पण इथे महायुतीकडे उमेदवार नाही. जसा उमेदवार डिक्लेअर होईल ह्यांची आपसात भांडणं होतील आणि राजन विचारे पुन्हा एकदा बहुमताने निवडून येतील. ठीक आहे, मला शिवसेना आणि उद्धव राजन विचारांच्या कामाबद्दल मला सांगा, राजन विचारे खासदार आहेत, ही 3री टर्म असेल त्यांची. एक तरी असं काम सांगा की जे बोट दाखवता येईल हे राजन विचारेने केलं. सांगा ना. सॅटिस प्रकल्प हा राजन विचारेचा रोल नाही.
सॅटिस प्रकल्प हा खासदारांचा विषय नाही. सॅटिस हा खासदारांचा विषय नाही. महापौर असताना झालेला प्रकल्प आहे. त्यावेळेला शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळेला झालेला आहे. सॅटिसचं श्रेय घेऊ नका. समृद्धी महामार्ग बघा, नवीन अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाने जगातला सर्वात मोठा सागरी पूल, ही सर्व जी कामं आहेत ती जी केली आहे ही शिवसेनेच्या माध्यमातून. ठाणे शहराचा विकास, हॉस्पिटल, ठाणे शहरामधलं अद्ययावत हॉस्पिटल, या सर्व गोष्टी कोण करत आहे? हे इथं महानगरपालिकेच्या माध्यमातून चाललेले आहे. मी येतो तुमच्याकडे. बोला. खासदार राजन विचारांचं काम, हॅलो एक मिनिट. खासदार राजन विचारांचं काम ज्या ग्राउंडवरती आपण उभे आहोत ना, ते ग्राउंड आणि हे सुशोभीकरण केलंय ना, हे सगळं खासदार राजन विचार. मी जी माहिती घेतली आहे त्याच्यामध्ये ग्राउंड खरं तर मोठं होतं, ते अर्ध केलं आणि हे तर ते बंद पडलेलं आहे. इकडे जिम होती, इकडची जिम होती जी बंद पडली आहे. चालू आहे. खासदार राजन, इकडचं मोठं मैदान होतं ते लहान केलं. राजन विचारांनी लहान केलंय. मोठं मैदान होतं. विचारे साहेबांनी लहान केलं नाहीये. हे मैदान खेळाचं मैदान आहे. तिथे लायब्ररी उघडली, वरती जिम होती आणि बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान हे त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. लहान मोठं केलेलं नाही, दूरदृष्टी. हे सगळं विचारे साहेबांच्या खासदार निधीतून झालेलं आहे. बाजीचं गार्डनचं सुशोभीकरण असो या इथले होणारा कार्यक्रम असो. बोला साहेब, आता मी एकच सांगतो तुम्हाला, विरोधकांना ना एकच भीती आहे की राजन विचारे घेणार लीड किती, हे एकच सांगणं माझं विरोधकांना. बोला. राष्ट्रवादी काँग्रेस, बोला. हे जे बोलतात हे श्रेय खासदार साहेबांचं आहे. तर हे जे श्रेय आहे ना, तेव्हाचे नगरसेवक आणि आत्ता जे BJPचे जे नगरसेवक आहेत अशोक राऊल साहेब, या पाण्याच्या टाक्या आहेत ना त्यांनी बांधलेल्या आहेत. आणि ऐका, या पाण्याच्या टाक्या आहेत ना या तेव्हाच्या आहेत. आणि हा जो गोदू पुरेकर जो मैदान, जो आपला जो गार्डन जो नाव दिलंय ना, तो त्यांच्या काळात त्यांनी महानगरपालिकेमध्ये ठराव करून दिलेला आहे. या पाण्याच्या टाक्या त्यांच्या काळात झालेल्या आहेत. आता ते BJPचे नगरसेवक आहेत. हे जे सांगतात की खासदारांचा श्रेय, ऍक्च्युली हा पूर्ण मैदान होता. यांनी जी उदाहरणं सांगितली, जी कामं सांगितली, त्यांचाच विरोध हे गेले अनेक वर्ष करत होते. आता लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस हे जे अजित पवार गटाचे आहेत ना, हे आजपर्यंत ज्यांचा विरोध करत होते त्यांच्या मांड्यांना मांड्या आणखी काय काय लावून बसलेत. जाऊ द्या, सोडून द्या. ह्या ज्या मैदानात आपण उभा आहोत ना, तुम्ही मूलभूत विचारलं म्हणून मी मूलभूत, नाही तर मी महानगरपालिकेवर बोलणार नव्हतो. हे मैदान, हे सभागृह, या पाण्याच्या टाक्यांपासून ठाण्यामध्ये राजन साहेबांच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामाचे बोर्ड दिसतील. जर आपण लोकसभेच्या कामांविषयी बोलाल ना, तर माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे. जर इथे महानगरपालिकेविषयीचं बोलायचं, राजन साहेब ज्यावेळेस महापौर होते, आमदार होते, त्यांनी या ठाण्यात मला लोकसभेच्या अनुषंगाने सांगा. खरंच महापालिकेचे मुद्दे थोडे बाजूला ठेवूयात. असे पहिले 3 किंवा 5 मुद्दे सांगा की जे मला भाजप शिवसेनेला विचार. अगदी पहिला प्रश्न सांगतो तुम्हाला. तुम्ही मुलुंड ठाण्यामध्ये सगळ्यात पहिलं बनतंय ते कोपरी रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनासाठी गेल्या 10 वर्षापासून इतका पाठपुरावा करून फंड उभा केलेला आहे. ते कोपरी रेल्वे स्टेशन पहिलं. त्यानंतर मुंबई, आता ठाणे लोकसभा नवी मुंबई पर्यंत येतो. ठाणे ऐरोलीच्या मध्ये दिघा रेल्वे स्टेशन, हे सगळ्यात मोठा प्रकल्प बांधून पूर्ण झाला आणि उद्घाटन देखील झालेलं आहे. तो शिवसेनेच्या काळात सरकारमध्ये तो झालेला आहे. 2 कामं. तिसरा सॅटिसचा 2 पार्ट, तो कोपरी पूर्वेला आहे बघा. जवळपास 1 किलोमीटर 800 मीटरचा तो रस्ता बनल्यास जवळपास ठाण्याच्या त्या पूर्वेचा पूर्ण रहदारीचा प्रश्न सुटणार आहे, पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. जवळपास 450 कोटी रुपये मंजूर करून आणले. हे आमच्या खासदारांचं काम आहे. खासदारांची कामं ही दूरदृष्टीची. आणखी ऐका, सगळ्यात महत्वाचं काम आजपर्यंत आपण ठाण्यामध्ये कधी विचार केला नव्हता की जलवाहतूक चालू होईल. भाईंदर उत्तन पासून ते कोलशेत पर्यंत, त्यानंतर ऐरोली पासून त्यानंतर भिवंडी पर्यंत ही जलवाहतूक जलवाहतूक, रेल्वे स्टेशन, सॅटिस आणि तुम्ही आणखी जे प्रकल्प सांगितले ते. पहिला तुमच्याकडे जोशी सर मी येतो, त्यापूर्वी एक राष्ट्रवादीची प्रतिक्रिया घेतो. बोला. यावेळेस येणारे खासदार, मागच्या वेळेस पडलेलं मतदान, त्यामध्ये प्रताप सरनाईक, ठीक आहे, त्याच्यानंतर आपले गणेश नाईक साहेब, त्यानंतर शिंदे साहेब आणि गीता जैन, या सर्वांचं मतदान होतं म्हणून हे खासदार झाले. त्यामध्ये काम करताना तुम्हाला सांगतो, जे आपले मेट्रोचं जाळं वाढलं, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, अशा प्रकारचे विविध कामं हे झालेले आहेत. आणि त्या मतातून ना सगळं तुम्हाला बघा हे 100%. बोला. आता
तुम्ही बोला, तुमचाच आवाज येणार आहे ऐकायला. ज्या कल्पना नसेल पण हा जे कोपरी रेल्वे स्टेशन जे आहे तो आधी रेल्वे स्टेशन होतं ते रद्द करून तिथे टर्मिनस करा असं प्रपोजल विलास जोशीचं आहे. 1998 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि प्रकाश परांजपे इथे खासदार असताना ते मी लिहिलेले आणि ते योजना त्यावेळेला कार्यान्वित केली होती. तदनंतर त्या जगाचा इक्बाल सिंग चहल त्यावेळेला इथे कलेक्टर होते. त्यामुळे तो जो प्रकल्प आहे ना तो संपूर्णपणे त्याचा पाठपुरावा एकनाथ शिंदे साहेबांना हे जे सांगतायत ना गटार नाले मैदाने हे काय खासदारांची कामं आहेत? ही नगरसेवकांची कामं आहेत. आणि त्यांनी जे आता जरा ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा. त्यांनी जे सांगितलं ना हे केलं ते केलं तर शिवसेना एकत्र शिवसेना बीजेपी असताना युतीच्या कारकिर्दीत ते झालेले आहेत. त्यांच्यानंतर त्यांचं काय नाही. कोपरीचा याचा रेल्वे स्टेशनचा जो मुद्दा आहे रेल्वे स्टेशनचा मुद्दा हा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. आणि ठाण्यातली जी आता मेट्रो असेल सेस असेल काही असेल हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत झालंय. यांच्या कारकिर्दीत जेवढं झालं त्या शिवसेना एकत्र बीजेपी आजी बोला. थांबा हे बघा तुम्ही म्हणताय ना आमचे आमदार खासदार आमचे मोदी मला सांगा मणिपूरचं जेव्हा प्रकरण झालं 8 वर्षाच्या मुलीवर ठाण्यामध्ये बलात्कार झाला ऐका त्या बलात्काराच्या वेळेस मोदी सरकार कुठे गेलं होतं शिंदे सरकार कुठे गेलं होतं त्यावेळेला तुम्ही मणिपूरला का गेले नाही. आज मणिपूरमधली एक महिला नग्न अवस्थेमध्ये फिरत होती ती पोलिसांच्या मागे लागली या तुम्ही पण या माझ्या अंगावर या. त्यावेळेला शिंदे सरकार भाजप सरकार कुठे गेलं होतं त्यावेळेला मणिपूरमध्ये का गेलं ऐका. भाजप सरकार जेव्हा फॉरेन फिरत होतं फॉरेन बीजेपीच्या आमदारांची कामं काय दाखवून द्या आम्हाला. आजच्या काळामध्ये त्यांच्या ऑफिसच्या समोर 100 फुटाच्या अंतरावर मी सांगतो बीजेपी आमदारांची कामं पोलिसांना बसायचं आणि गोळ्या घालायच्या ह्याच्या विरुद्ध त्यांनी दुसरी काही कामं केली नाहीये. ठाणे शहरामध्ये काय केलं तुम्ही? अहो अजून पाणी लोकांच्या मुखाला मिळत नाही. अजून दर शनिवारी दर 15 दिवसांनी लोकांचे मी काही 2-3 मुद्दे त्यांनी नॅशनल लेवलचे पण मांडलेले आहेत की मणिपूर असेल तिकडे काय होती मोदी सरकारची भूमिका किंवा एकनाथ शिंदेची भूमिका. गोळीबाराचा उल्लेख सुद्धा केला तो आपल्याला माहिती आहे. गायकवाड विरुद्ध गायकवाडचा मोठा विषय झाला तो सगळा. या बाबतीत काय भूमिका आहे? लोकसभेची निवडणूक आहे तुम्ही लिहिलेला आहे मुद्दा लोकसभेचा तर लोकसभेचा मुद्दा असताना कोण निवडून येऊ शकतो कोण योग्य उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा जोर आहे मोदी जी का नाम और एकनाथ शिंदे जी का काम हीच घोषणा आहे. आणि या घोषणेनुसार सगळं जनमत जे आहे ते मोदीजींच्या बाजूला आहे. अहो जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता आहे ते आणि एकनाथ शिंदे साहेब त्याप्रमाणे काम करतायत. मणिपूरचा मुद्दा हा मला वाटतं इथला मुद्दा असू नये. आणि जर मणिपूरचं एवढं घोटाळ्यात वाढतं तरी सुद्धा मोदींना लोक मानतायत ना. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून आमचा मुद्दा एकच आहे अबकी बार 370 त्यांचा प्रश्न आहे. भाजप आणि शिवसेनेचा प्रश्न आहे 370 कोणी काढलं. काश्मीरचा मुद्दा ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला हे उद्या ना तिथे मुंबईत जाऊन त्याचा प्रचार करतायत. हे कुठल्या नैतिकतेची भाषा करतात? प्रसन्न आपण ठाणे लोकसभेवर बोलूया. 370 आणि राम मंदिर यासाठी शिवसेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. हा आपल्या श्रद्धेचा मुद्दा आहे. प्रभू श्रीराम रक्तात. पण ज्यावेळेस आपण ठाण्याविषयी बोलतोय लोकसभेविषयी बोलतोय लक्षात घ्या यांच्याकडे अजूनही उमेदवार नाही. यांच्याकडे जर एवढं मजबूत सरकार आहे तर एकनाथ शिंदेसारख्या माणसाला अजित पवारांसारख्या माणसाला यांना का चोरावं लागलं. एकनाथ शिंदेनी पक्ष फोडलाय. ते काही शिवसेना नाही आहेत तो गट आहे ती टोळी आहे हे लक्षात घ्या. आजही ठाण्यामध्ये जर राजन विचारे साहेबांच्या समोर नरेंद्र मोदींना जरी तुम्ही उभा केलात ना नरेंद्र मोदींचं डिपॉझिट जप्त होईल. आलं लक्षात. एक मुद्दा मला सगळ्यांना घ्यायचा आहे. ताई थांबा. एक मुद्दा सगळ्यांना घ्यायचा आहे मला ऐकून घ्या. एक मुद्दा म्हणजे जो ठाणेकरांचा सुद्धा मुद्दा होता आणि अगदी शिवसेनेचा पण होता उद्धव ठाकरेंचा सुद्धा. ताई आजी थांबा असं मध्ये नका येऊ मी येतो तुमच्याकडे.
सगळ्यांचा मुद्दा होता तो म्हणजे राम मंदिर, आणि तो शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मुद्दा होता, शिवसेनेचा होता, भाजपचा होता. मला विचारायचंय, एक मिनिट थांबा, त्या मुद्द्याचा ठाण्याच्या लोकसभेवर परिणाम होईल का? राम मंदिरासाठी ठाण्यातून पहिले धर्मवीर आनंददीप साहेबांनी चांदीची वीट पाठवलेली आहे. त्याचा फायदा मग एकनाथ शिंदेना होईल का उद्धव साहेबांना होणार, निष्ठावंतांना होणार, निष्ठावंत. ही निवडणूक कामावरती होणार आहे का रामावरती होणार आहे? राम मंदिराचं काम केलं. एक मिनिट, हे बघा, तुम्ही म्हणताय राम मंदिर आणलं, जसा मोदी एकटा कुटुंब सोडलं तसं रामाला तुम्ही एकटंच आणलं. सीता लक्ष्मण गेले कुठे? राम मंदिर ठीक आहे, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला त्या भावना आहेत, पण आमच्या रोजगाराचं काय? तरुणांच्या रोजगार काय करतोय आज? राम मंदिर आणि एक मिनिट बोला. जर मोदींनी इतकाच विकास केला असता तर त्यांना काँग्रेसची लोक आयात करावी काय लागली असती? 2 कोटी रोजगाराचं काय झालं? पेट्रोलच्या महागाईचं काय झालं? ह्या सगळ्या बाबतीत मोदी सरकार फेल आहे आणि ह्या वेळेस जनता त्यांना पाडणार. ठाणे हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला मानला जातो. राम मंदिर ही शिवसेनेची पण भूमिका होती. त्याचा मुद्द्याचं क्रेडिट हे शिवसेना भाजपला इकडे ठाणेकर देतील. हिंदुत्वाच्या मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. ठाण्यामधून धर्मवीर दिघे साहेबांनी पहिली वीट तिकडे अयोध्येमध्ये पाठवली होती राम मंदिरासाठी. बाळासाहेब, उद्धव साहेब सगळ्यात पहिले ज्यावेळेस सरकार शिवसेनेचं महाराष्ट्रात आलं, उद्धव साहेब तिकडे अयोध्येमध्ये गेले होते, लक्षात घ्यायचं. आता ह्यांचं कसं झालंय माहितीये का? आपसात जमत नाहीये. आता भाजप जितकं नाचवेल या बाहुल्यांना तितकं नाचवू द्या. शिंदे गटाची ठाण्यामध्ये अवस्था अतिशय बेकार आहे. आणि ठीक आहे, आलं लक्षात. येतो. राम मटण खाता यांना पटतंय का? श्रीराम मटण खातात, हे मुद्दा यांना पटतोय का? यांना कोण हे जितेंद्र आव्हाडांचं स्टेटमेंट आहे, संपूर्ण श्रीराम मटण खातात, हे यांना मान्य आहे का? हे यांच्या हिंदुत्वाला मान्य आहे का? मला विचारा सर, रामायण विचारा, हे रामाच्या आचरणावर चालतात का? यांना विचारा. बरोबर. त्यांच्या आचरणाला का विचारा. श्रीराम मटण खातात म्हणून हिंदुत्व आहे का? ठीक आहे, मला बाकीचं मत. राम मंदिराचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं आहे राम मंदिरासाठी पहिला संघर्ष सुरू केला आनंद दिघे जेव्हा एकखंड शिवसेना होती. आता त्याचं क्रेडिट ते म्हणतात की आता कामाचा बद्दल बोला. नाही, कामाच्या बद्दलच सांगतोय मी की भारतीय जनता पक्ष, शिवसेना या युतीने आणि आमचे राष्ट्रवादी आता अजितदादा पवार यांनी जे महाराष्ट्रामध्ये नंबर 1 तर अख्ख्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र राज्य हे लोकधंद्याच्या उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने नंबर 1चं राष्ट्र आहे, नंबर 1चं राज्य आहे. याचा अर्थ काय होतो? किती असा नुसता आरडाओरडा केला. राम मंदिराचा मुद्दा सुरुवातीला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता आणि बाळासाहेबांना मानणारी शिवसेना आता बीजेपी बरोबर आहे, एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे. आणि ज्यांचं नाव आहे आनंद दिघे साहेबांचं नाव घेत आहेत. शिंदे साहेबांची शिवसेना म्हणजेच आनंद दिघेची शिवसेना, म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना. आणि या सगळ्यांच्याच मदतीने आमचं राम मंदिर उभं झालेलं आहे. जेवढं शिवसेना आहे तेवढं बीजेपीचं. त्यांचं म्हणणं आहे आनंद दिघेंची शिवसेना हीच शिवसेना शिंदेची शिवसेना. अजिबात नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी गद्दारीला क्षमा नाही. ठाण्यामध्ये आज जी चालली आहे ती गद्दारी आहे. आज उद्धव साहेबांनी एवढं देऊ केल्यानंतर ठाण्यामध्ये सगळं विसरून पाठीमध्ये सुरा गुपसायचं काम चाललंय. साहेब आमच्या खिशामध्ये राजीनामे. साहेब हे राजीनामे कुठे गेले? भारतीय जनता पक्ष आम्हाला जगू देत नाही. साहेब आमचे राजीनामे घ्या. आज ते राजीनामे शिंदे साहेब कुठे गेलेत? एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारा, हे राजीनामे कुठे गेलेले आहेत? आज उद्धव साहेब ज्या वेळेस या भारतीय जनता पक्षाने आपल्यावर एवढी टीका केली, आपले एवढे 63 आमदार असताना आपल्याला खाती दिली नाहीत, त्या भारतीय जनता पक्षाच्या पेकाटात लाथ मारली शिवसेनेने, त्यावेळेस आपण बाहेर पडलेलो आहे. आज शिंदे सेनेला विचारा. शिवसेने भाजपकडनं त्रास होतोय म्हणून एकेकाळी जे राजीनामे घेऊन फिरत होते, मग आता ते एकत्र कसे? एकत्र हा सत्तेचा शिंदे साहेबांनी एकत्र आमदार घेऊन निघाले. एकटे थोडेच निघालेत, बहुमताने 40-45 आमदार ते घेऊन गेले. जर आमदार तुमच्या पक्षाच्या ना शिंदेने केलं म्हणून जिथे बीजेपी बरोबर आले. साहेबांवर त्यांनी विश्वास दाखवला आणि म्हणून हे युती स्थापन झालं. हिंदुत्वावर तर एकटी युती झालेली आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत. बरोबर आहे. त्यांनी फक्त मातोश्री बनवल्या, बीजेपीने राम मंदिर बनवलं आणि
शिवसेनेने मातोश्री बनवलं, त्यांनी मात्र राम मंदिर बनवलं. 2 हॉस्पिटल बनवले आणि यांनी 2 मातोश्री बनवल्या. ठाण्यामध्ये विठ्ठल ठाण्याच्या निसर्गाचं शिंदे साहेबांनी ठाण्याच्या तलावाचं सुशोभीकरण केलं आणि यांनी जाऊन ना तिथं फिश टँक मध्ये ठाण्यामध्ये विठ्ठल साईंना जे रुग्णालय बनतंय आधुनिकरण, त्या रुग्णालयाचं आधुनिकरण हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात झाले. राजन विचारे साहेबांचा फंड अलोकेट झालाय त्याच्यासाठी. खासदारांनी अगदी नवी मुंबईपासून क्लस्टरच्या योजना, यांनी तिमाही क्लस्टर योजना दाखली. 3 वेळा 5 वेळा नारळ फोडून झाला. ठाण्यामध्ये हे ठाण्यामध्ये 5 वेळा क्लस्टरचा नारळ फोडला. किसन नगर, श्रीनगर, डवलेनगर, वर्तकनगर सगळ्यांना उल्लू बनवायचं काम एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलं. त्यांना विचारलं, सगळ्यात जास्त कामं शिवसेनेने जी केली आहे ना ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच झालेली आहे. आमचा मुद्दा विकासाचा आहे. आम्ही शिंदे साहेब आणि आम्ही एकत्र आहोत, विकासाचा मुद्दा घेऊन आहोत. यांच्यासारखी अंतर्गत भांडणं आम्हाला करायची नाही. ठाण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांच्या मतीने ठाण्यातला जो विकास दिसतोय त्या विकासाबरोबर आम्ही आहोत. भारतीय जनता पार्टी प्रतिक्रिया येतो सगळ्यांकडे हृदयात आणि मनामध्ये एकच नाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. प्रवाशांच्या तशी जीवनवाहिनी रेल्वेचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतो का बीजेपीने फार मोठी कामं केल्यात, पण आम्ही प्रवासी संघटनेतर्फे ते प्रवाशांच्या हिताची जी कामं मुद्दा सांगा त्यानं केलात. तर मांडीला ना मलम सेंडीला काम काय नाही झालं त्याला बरंच काही क्राऊड कंट्रोल, गर्दी कंट्रोल. मला असं म्हणायचं 370 हा मुद्दा ठीक आहे, पण मी काय म्हणतो नागरिक सुविधाचं काय? नागरिक सुविधा, शहराचा विकास आणि रोजगार आणि महागाई. रोजगार, महागाई. आज 27 वर्ष आमदार म्हणतात खड्डेमुक्त ओळा माझी उडा. अहो खड्ड्यामध्ये रस्ते खड्डे हेच मुद्दा. फक्त भ्रष्टाचार. ऐकून घ्या, फक्त भ्रष्टाचार, बाकी काय नाही. इथं सर्व बसलेले पदाधिकारी सर्व पक्षाचे आहेत. सर्वांकडे आमचा धनुष्यबाण चोरला, पण त्यांच्याकडे नाही. त्यांचं म्हणणं आहे की सगळे बहुमतासकट गेलेले आहेत, आमदार गेले, खासदार गेले. आमचं जर पेलवायचं जो धनुष्यबाण उद्धव साहेबांनी सांगितलं त्यांच्यावर. हॅलो, 1 मिनिट हा. सगळ्यांनी शांत बसा. ऐका सर, मी काय म्हणते, मोदीजींनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या BJP वाल्यांना पुन्हा जन्म दिला आणि त्यांनी त्यांच्याच मुलाजवळ गद्दारी केली आणि त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं शिंदेच्या जोशींचं म्हणणं आहे की आमच्याकडे बहुमतासह आमदार आणि खासदार आले. नाही, फक्त एकच काम केलंय. 50 खोक्यातून बहुमत आणलंय. 50 खोक्यातून नवीन काहीतरी बोलावं, लोकांनी नवीन काहीतरी मांडावं लोकांसमोर. हे जुनं झालं खूप. या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर इंडिया आघाडीशिवाय. दादा साहेब, मी एकच प्रश्न विचारतो. आज तुम्ही मुद्दा लोकसभेचा मांडलात. आज माझं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचा कोण नेता नाही का? एक साध्या कार्यकर्त्याला इथं डेबिटसाठी पाठवलंय. मग यांनी आता एक आरोप केलाय, बाळासाहेबांची शिवसेना सोनिया गांधींना विकली. सगळ्यात पहिला हा आरोप सगळ्यांकडनं होतो, त्याच्यावर मी आज इथे उत्तर देतोय. सगळ्यात पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला हा कुठलाही हक्क नाही जे आज लोळतायत भाजपाच्या पुढे. 70,000 कोटींचे घोटाळे करणाऱ्यांनी हे आरोप करू नये. आता राहिला प्रश्न सोनिया गांधींचा. काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले, काँग्रेसचे मिलिंद देवरा घेतले. मिलिंद देवरा घेऊन त्यांच्या घरात राज्यसभेची खासदारकी टाकली. या जोशी काकांना राज्यसभेची खासदारकी दिली नाही. ते धनुष्य चोरल्यानंतर आज धनुष्य गळ्यात देखील नाही. ते म्हणतायत की एकीकडे मुरली देवरा यांना पक्षात घेऊन, काँग्रेसच्या देवरांना पक्षात घेऊन राज्यसभा दिली, पण जोशी काकांना का नाही दिली? जोशी काका हा पक्षाचा कार्यकर्ता आहे. जोशी काका 1969 पासून शिवसेनेत काम करतो. त्याचं फळ कधी? हेच का फळ ममतापाला? नाही, मी शिवसेनेचा पाईक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, धर्मवीर दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. पदाकरता आम्ही काम नाही करत. मिलिंद देवरा पण पाईक झाले का? हे बघा, जे पक्षाचे निर्णय असतात ते उच्च पातळीवर घेतलेले जातात. आम्ही जे कार्यकर्ता येतो ना, परवापर्यंत त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते, तुम्हाला माहिती आहे ना, परवा कोण आला आमच्याकडे? कंटाळून आले. काय बोलू? ते म्हणतात की पक्ष फोडले, दोन्ही पक्ष फोडले, त्याच्या फोडाफोडीबद्दल म्हणतात, खऱ्या शिवसेनेबद्दल नाही. त्यांनी मिलिंद देवरांचा विषय काढला. दुसऱ्याला पद द्यायला सुद्धा दानच लागते. तुमच्याकडे सगळं स्वतःच्याच घरात आहे. आम्ही पक्षातले घेतले, त्यांना काहीतरी दिलं आणि याचं कारण विकास हाच मुद्दा आहे.
आपली स्वतःची घरं भरण्यासाठी नाही, मातोश्रीची घरं भरण्यासाठी नाही, तर या देशाचं राज्याचं भलं व्हावं, चांगलं काम करणाऱ्या माणसाचा सन्मान करावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे यांनी पण सांगितलं, मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन. मग शिंदे साहेब होते ना तिथे. त्यांचं म्हणणं आहे बाळासाहेब म्हणाले होते, ऐका ऐका ऐका, जोशी म्हणतायत, ए दादा ऐका ना जरा, जोशी म्हणतायत की बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं, ते शिवसैनिक मुख्यमंत्री झाले, तर प्रॉब्लेम काय? उद्धव साहेब कोण होते? उद्धव साहेब कोण होते? उद्धव साहेब महासाहेबांनी गद्दारी करून मुख्यमंत्री नाही बनवला. गद्दार मुख्यमंत्री झाला, खंजीर पुसून झालेत मुख्यमंत्री, पाठीत खंजीर उपसून मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री ठाण्याचे जेव्हापासून झाले तेव्हापासून महिलांना मुलांना रोजगार भरपूर मिळाले. ठाण्यामध्ये आमची लढाई ना मुळात शिंदे गटाशी नाहीच आहे. मुळात आमची लढाई आहे भारतीय जनता पक्षाशी. आम्ही यावेळेस भारतीय जनता पक्ष काढणार आहोत. राहिला प्रश्न बाळासाहेबांचा, मला एवढी खात्री आहे की यावेळेचं तिकीट भाजपकडे जाणार आहे. जर भाजपकडे गेलं ना हे तिकीट, मी तुम्हाला आजच सांगतो, यांच्याकडे उमेदवार नाही, त्यांच्याकडे उमेदवार नाही, उमेदवार आयात करायची कामं करतील. ज्याला कुणाला डिपॉझिट जप्त करायचं आहे त्याने ठाण्यात विचारे 2 वेळा आणि जे बीजेपीच्या जेवर ना, याच्या अगोदर दोन वेळा निवडून आलात, यांचा निवडून आला ते भाजपच्या बळावर. यांचा अभ्यास थोडा कमी आहे. विचारे साहेब गटनेतेही होते, विचारे साहेब सभागृह नेतेही होते, नगरसेवकही राहिलेत, आमदारही राहिलेत आणि खासदार महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लीड घेऊन आलेत. यांचे स्वतःचे आमदार ठाण्यातून निवडून येत नाहीत, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्ष आता घोडा मैदान जवळ आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कळेल की मोदींच्या पाठीमागे, एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे आणि अजितदादांच्या पाठीमागे सर्व जनता उभी आहे. महाराष्ट्र हे संपूर्ण हिंदुस्थानामधला एकमेव राज्य आहे, 1 नंबरचं राज्य आहे. औद्योगिक विकास आहे, महिला सक्षमीकरण. परवा आम्ही महिलांकरता 50% सवलत दिली. 100% विचारे याच्यापूर्वी आले 2 वेळा, ते बीजेपीच्या जोड. पहिल्यांदा ज्यावेळी उभे राहिले तेव्हा तिकीट घेत नव्हते, पण बीजेपीमुळे ते निवडून आले. तिकीट मिळालं ना, तिकीट मिळालं तेव्हा पहिल्यांदा शाखेत जाऊन त्यांनी नमस्कार केला, माळगींच्या फोटोला हार घातला. बरोबर आहे. आणि माळगींच्या फोटोला गर्दीकडे लक्ष द्या. या गर्दीमध्ये एक भाजपचा शोधून दाखवा मला, एक शिंदेगडाचा शोधून दाखवा मला. जरा बघा ठाण्यामध्ये चित्र काय आहे ते. हे ना असल्या गर्दीची आम्हाला गरज नाही. जो एक मुद्दा मलाही जाणवला. मी महाराष्ट्रभर फिरून आलेलो आहे. अनेक ठिकाणी भाजपची प्रचंड गर्दी असते, समर्थन असतं, कार्यकर्ते असतात. ठाणे हिंदुत्वाचा गड आहे, पण मग कार्यकर्ते का नाही? त्याचं कारण आहे, तुम्ही जे आम्हाला कळवलं 5 मिनिटं अगोदर कळवलं, बाकीच्या लोकांना दुपारी सांगितलेलं आहे. आम्हाला सुद्धा आम्ही डायरेक्ट ऑफिसमधून आलोय. जर आमच्या ऑफिसला कळलं तर आमची लोक पण आले असतील. पण आम्हाला गर्दीची गरज नाही. ही जी गर्दी आहे ना, ही दिसणारी गर्दी आहे, काम करणारी गर्दी नाही. समजलं ना? आम्हाला त्याची गरज नाही. आमचा मतदार विचाराने मतदान करणारा, विकासाला मतदान करणारा आणि मोदींच्यावर विश्वास ठेवून मतदान. ऑन रेकॉर्ड फक्त गोष्ट क्लिअर करायला, अर्धा तास आधी आम्ही सगळे जमलेलो आहोत. भाजपच्या प्रतिनिधींना अर्धा तास आधी ते इकडे हजर होते. कार्यकर्त्यांची वेळ सगळ्यांना दिली. मला तर तुमच्या प्रतिनिधीला इथल्या विचारा, मी कल्याणमध्ये होतो, त्यांनी मला सांगितलं तुमच्याकरता कार्यक्रम थांबवलेला आहे म्हणून मी आलोय. कळलं की नाही? मला हे माहीत नाही इथे कोण आहेत आणि काय, पण शिवसैनिक आहे, धर्मवीर दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. 1000 लोक असले तरी एकटा मी काफी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नवी मुंबईमध्ये जे एअरपोर्ट बनू पाहतंय नवीन, त्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव होतं, प्रस्तावित होतं. यांनी जाणून बुजून शिवसेनेच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी यावं यासाठी जाणून बुजून, बघा बाळासाहेबांचा आदर सगळ्या महाराष्ट्राच्या मनात आहे. बाळासाहेबांचं नाव जाणून बुजून देऊ करायचा प्रयत्न केला आणि त्या दिबा पाटलांच्या नावाखाली राजकारण केलं भूमिपुत्रांचं. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्याला पुन्हा दिबा पाटलांचं नाव दिलेलं आहे. बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, पण तिकडे दिबा पाटलांचं नाव असलं पाहिजे. मराठ्यांना कायम विरोध केला, शिवसेनेची कायम भूमिका राहिली, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये समन्वय राहिला पाहिजे. पण ह्यांनी अशी भांडणं लावली मराठ्यांमध्ये, आज हे सगळे मुद्दे आहेत ना, ह्यांना पाताळात धाडणार आहेत. भारतीय जनता पक्ष, मी ऐकलं नाही काय बोलतात ते. त्यांचं म्हणणं आहे की कामं इकडच्या राजन विचारांनी केली आणि मराठ्यांचा मुद्दा असेल आणि अन्य मुद्दे असतील कोणती भूमिका घेतली नाही. अहो, सर्व कामं हे शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने केले. याचा
याचा निर्णय या महाराष्ट्रातील जनतेने मागच्या ग्रामपंचायतमध्ये दिला आहे आणि ग्रामपंचायतांमध्ये यांची लायकी दाखवली. त्याच्यामुळे कोणी किती ओरडलं तरी काय फरक पडत नाही. माझा एक आता शेवटचा मुद्दा असेल उमेदवारीचा. माझा शेवटचा मुद्दा असेल उमेदवारीचा. मी सगळ्यांना विचारणार आहे. एक सगळ्यांना मुद्दा असेल तो तुम्हाला बोलायचं आहे. एक मिनिट तुम्ही बाकीच्यांना विचारतात, आमच्या तुतारीवाल्याला काय प्रफुल्ल कांबळीला काय विचारत मगाचपासून बोलत नाही जास्त. सगळीकडे तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे गेलो. धरणवाल्यांना ही तुतारीच दाखवून देणार आहे. धरणवाल्यांना तुतारीच दाखवणार आहे. तुतारीवर गाणं म्हणून दाखवत आहे. एक तुतारी छोटंसं आहे अगदी. हे बघा, जशी मशाल निवडून येणार ना तशीच तुतारी येणार. मी तुतारीवर एक छोटंसं गाणं म्हणत होते. एक तुतारी द्या मजा आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकील सगळी गगने निर्गतीच्या त्या किंकाळीने. महाराष्ट्रातील जनता गद्दारांना गाडणार आणि तुतारी वाजणार. महाविकास आघाडीचं सरकार येणार. यांनी किती षडयंत्र रचना झाली. माझा आता एक मिनिट. माझा शेवटचा प्रश्न आहे. माझा शेवटचा प्रश्न उमेदवारीबद्दल आहे. उमेदवारीबद्दल शेवटचा प्रश्न आहे. राजन, जर का हे एवढं जर का हक्काचं जागा असेल भाजप शिवसेनेची, तर उमेदवारी एवढ्या महत्वाच्या ठिकाणची जी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातली जाहीर का होत नाही? त्याचं कारण एवढंच आहे की एवढे योग्य उमेदवार आहेत की याच्यामधल्या कोणाला ते उमेदवारी द्यायची आहे तिथे उमेदवारच नाही आहे. त्यामुळे तिथे चॉईसचा राजन विचार आहेत. अहो तेच सांगतो, तिथे एकच आहे. इथे कसे इथे बरेच इच्छुक उमेदवार आहे, बरेच सगळे योग्य उमेदवार आहेत, लायक उमेदवार आहे. त्यामुळे जास्तीत मस्के, प्रताप सरनाईक, फाटक यांच्यापैकी कोण? हे बघा, हा निर्णय जो आहे ना तो या तिघांपैकी आहे का अन्य कोणी आहे हे मला माहीत नाही. आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांनी एवढंच शिकवलंय की पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे का. मला कळलं भाजपतर्फे. अजून एक सांगतो, कळप करून आले म्हणजे कळप आम्ही मी उमेदवारीबद्दल बोलतोय. तुमच्याकडे विनय सहस्रबुद्धे का आणखी कुठली नावं येत आहेत? आमचा उमेदवार बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जो ठरवेल तो उमेदवार असेल आणि त्यांना 3 लाख मताच्या फरकाने आम्ही निवडून देणार आहोत. ठाण्यातली जनता निवडून देणार आहे. याने किती बोंब मार देत काही करू देत, आमच्या युतीचा उमेदवार जो ठरेल त्याला आम्ही निवडून. एक मिनिट, तुम्हालाही प्रश्न आहे. राजन विचारे आणि एवढं समर्थन आहे शिवसेनेचं, तर अजूनही हे सीट जाहीर का होत नाही? ठाण्याची सीट उद्धव साहेबांनी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत जाहीर केलेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही भाईंदरचा मेळावा पाहिला नाहीत. त्यात त्यांनी सांगितलं शिवसेनेचं सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये ह्या सगळ्यांचं बसेल, इंडिया आघाडीचं केंद्रामध्ये मंत्री असतील, आता सीट अजून काही जाहीर करायची. ऐका, यांच्याकडे उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे. यांच्याकडे ही उमेदवार नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आणि मी सांगतो, इथून नरेंद्र मोदींची उमेदवारी जाहीर करा. डिपॉझिट जप्त. सरसकट गद्दार हरणार आहेत आणि महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी दावा करणार काय जागेवर? राष्ट्रवादी राजन विचारे साहेब आणि महाविकास आघाडी जो ठरवतील त्या उमेदवाराचं काम करणार आहे. मनसेची काय भूमिका? एक बसा. कोणी आरडावर ठाणेकर सुज्ञ आहेत. ठाणेकर ठरवतील नक्की कोण चांगला उमेदवार. मनसे काय करणार? मनसेचं जे काय ठरेल ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून जो उमेदवार देतील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा. या सगळ्या एवढ्या प्रचंड वादामध्ये रिपब्लिकन पार्टी ज्या म्हणजे साधारण आंबेडकरी भूमिका घेऊन जाणारे जे पक्ष आहेत, तुमची भूमिका उमेदवाराबद्दल काय असणार आहे? ह्याच्यामध्ये तिरंगी फाईट होणार आहे या ठिकाणी. आणि कुणी जरी बोलत असेल की आम्ही हो, आंबेडकर चळवळीची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी असणार आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीबद्दल स्पष्टता अजून दाखवली नाही. पण महाविकास आघाडीशी, वंचित बहुजन आघाडीशी ही युती 100% होणार आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे एकच स्लोगन दिलेली आहे माहिती आहे ना, अबकी बार 400 पार. ते म्हणतात अबकी बार 400 मध्ये ही पण जागा का? 400 मध्ये ही जागा सुद्धा 400 पार आणि ही जागा 400 पार. दहशत आहे आमची इथे, दहशत आहे. लक्षात घ्या, विचारे साहेबांची या ठाणे लोकसभेत एवढी दहशत आहे, यांची माणसं देखील बाहेर पडत नाहीत.
आज बिचारे आमच्या जोशी काकांचा इथे काय म्हणून त्यांना पाठवलं मला माहित नाही. मला खरंच जोशी काकांचे आभार मानायचे, तुम्ही आलात इथे, नाहीतर इथे रिप्रेझेंटेशन झालं नसतं. पहिली गोष्ट ही दहशत आहे शिवसेनेची, पण मला विचारे आपल्या जोशी काकांचा आदर आहे. ठाण्याची लोकसभा मतदार निवडणूक इकडे आल्यानंतर लक्षात येतं की फ्लेवर काय, वातावरण कसं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, भाजपचा एकेकाळचा मतदारसंघ, काय होणार आहे इकडे, कोणाला जागा सुटणार आहे, कोण निवडून येणार आहे, खरंच बघावं लागेल. त्यासाठी मात्र वाट बघावी लागेल निकालाची. तुर्तास मुद्दा लोकसभेचा ठाण्यामधून इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.